बघा या बोर्डवर मी काय लिहिलंय ते तुम्हाला सांगतो. हे काय आहे? सबट्रॅक्शन. ऍडिशन झालंय आपलं. सबट्रॅक्शन. या सबट्रॅक्शनलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? वजाबाकी. आता या वजाबाकीमध्ये आपण बोर्डवर 4 प्रकारच्या वजाबाकी आपण शिकणार आहोत. 4 प्रकारचे सबट्रॅक्शन आपण शिकणार आहोत. एक अंकी वजाबाकी म्हणजेच 1 डिजिट सबट्रॅक्शन. 2 अंकी वजाबाकी 2 डिजिट सबट्रॅक्शन. 3 अंकी वजाबाकी 3 डिजिट सबट्रॅक्शन. आणि 4 अंकी वजाबाकी 4 डिजिट सबट्रॅक्शन. राईट. चला याच्यामध्ये आपण आता 1 अंकी वजाबाकी शिकत असताना याचं वाचन सुद्धा आपल्याला शिकावं लागेल की नाही? अगोदर महत्वाचं म्हणजे याचं वाचन. बघा 5 - 3 इज इक्वल टू याच्या पुढे येणार त्याचं उत्तर, आन्सर. पण याचं वाचन 4 - 2 7 - 3 9 - 3 9 - 0. बरोबर. 22 - 16 27 - 12 38 - 17 60 - 32 अशा पद्धतीने 2 अंकीचं वाचन. 3 अंकीचं वाचन कसं करणार आपण? 123 - 112 असंही करता येते. आणि दुसरी पद्धत 123 - 112 246 - 221 अशा पद्धतीने करता येतं. आणि दुसरा प्रकार 246 - 221 जे सोपं वाटतं त्या पद्धतीने वाचन करा. 246 हे शॉर्टकट वाचन हे करता येतं है ना. मग यालाच मराठीमध्ये आपण माहिती आहे मराठीमध्ये वाचन आपल्याला करता येतं. 123 वजा 112 246 वजा 221 अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने वाचन करतात. आता याची जी मांडणी केलेली आहे ही मांडणी आपण काय केलेली आहे? आडवी मांडणी केलेली आहे. कोणती मांडणी केलेली आहे? आडवी. दुसरी एक मांडणी राहते त्याला आपण म्हणतो उभी मांडणी. आडव्या मांडणीमध्ये 1 अंकी आणि 2 अंकी वजाबाक्या करणं सहज शक्य होतं, सहज आपल्याला करता येतं. परंतु 3 अंकी 4 अंकी वजाबाक्या करत असताना उभी मांडणी करणं महत्वाचं असतं. वजाबाकी असो, बेरीज असो, गुणाकार असो, भागाकार असो, अंकाची मांडणी बरोबर करणं खूप महत्वाचं आहे. अंकाची मांडणी करण्यामध्ये जर पुढे मागे झालं तर कदाचित उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून मांडणी खूप महत्वाची आहे हे तुम्हाला या अगोदर पण मी सांगितलेलं आहे. मांडणी. आता बघा मांडणी मी कशी करतो. आता या ठिकाणी 1 अंकीची मांडणी सहसा काय करायचं? 5 - 3 इथं लिहिला मी 5 आणि त्याच्या खाली अगोदर मी वरचा एक कप्पा करून घेतो. आणि हा का करतो हे तुम्हाला मी सांगतो नंतर. खालचा एक कप्पा करून घेतो. बघा आता 5 - 3 इथं लिहिला मी 5 त्याच्या खाली बरोबर मी लिहिला 3. बरोबर आहे. इथं 5 लिहिला त्याच्या खाली काय लिहिला मी 3 लिहिला. आणि हे जे काही मायनसचं चिन्ह आहे मी या ठिकाणी दिलं. आता हे झालं 5 - 3. बरोबर आहे. आता याच्यातलं कोणतं बी एक सांगा मला. कोणतं लिहू? 60 - 32. ओके चला. आता याच्यामध्ये हे 2 अंकी आहे म्हणून याचे 2 कप्पे करणार. हे 3 अंकी आहे म्हणून मी याचे 3 कप्पे करणार. हे 4 अंकी आहे म्हणून मी याचे 4 कप्पे करणार. लक्षात आलं? तुमच्या बॉक्सच्या वहीमध्ये सुद्धा
तुम्हाला कप्पे करायची गरज नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी कप्पे असतात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मी कप्पे केलेले आहेत, जेवढे अंकी आहेत तेवढे मी कप्पे केलेले आहेत. बरोबर आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला कप्पे करायची गरज नाही. पण तुमच्याकडे जर सिंगल लाईन नोटबुक असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही कप्पे केले सिंगल लाईन नोटबुक मध्ये अशा पद्धतीने, एक अंकी आहे तर कप्पा करायची गरज नाही, आपल्याला सोडवता येईल. 2 अंकी आहे 2 कप्पे करा, 3 अंकी आहे 3 कप्पे करा. वरच्या बाजूला एक छोटासा कप्पा, खालच्या बाजूला एक छोटासा कप्पा, मध्ये जास्त जागा. कप्पे कसे केले ते बघा आणि कशासाठी केले तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी मला गायत्रीने सांगितलं की आपण याच्यातले एक उदाहरण सोडवणार आहोत. 60 - 32. हा मी लिहिला इथं 60 आणि लिहिला 0. ही एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे. एकक स्थान नेहमी सुरुवात ही अंक लिहिण्याची एकक स्थानापासून असते, ज्याला आपण वन्स म्हणतो है ना. एकक म्हणजे वन्स, दशक म्हणजे टेन्स, शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे 1000 है ना. हे तुम्हाला माहिती आहे. एकक, दशक, शतक, वन्स, टेन्स, 100 and 1000. तर मी एकक लिहिला 0, दशक लिहिला 6 म्हणजे 60 आहे, 60 म्हणजे 60. आता 32 आहे, 32 आहे तर मग हा 2 अगोदर इकडे लिहू आपण बरोबर 0च्या खाली, आणि हा 3 आहे तरी बरोबर आपण काय करू 6च्या खाली लिहिला. कप्पे यासाठी आपण केले की अगोदर सुरुवातीला आपल्याला काय केलं पाहिजे, मांडणी आपल्याला जमली पाहिजे आणि मांडणी बरोबर एका खाली 1 आली पाहिजे. हा अंक 6च्या खाली बरोबर 3 आला, 0च्या खाली बरोबर 2 आला. बरोबर आहे. आता बघा याच्यातलं एक उदाहरण घ्यायचं आपल्याला. कोणतं घेऊ सांगा. 246. बर 246. एकक स्थानचा 6 आपण एकक स्थानी लिहिला, दशक स्थानचा 4 आपण दशक स्थानी लिहिला आणि शतक स्थानचा 2 आपण शतक स्थानी लिहिला. त्यानंतर आपण दुसरी संख्या एकक स्थानचा 1 बरोबर 6च्या खाली, दशक स्थानचा 2 बरोबर 4च्या खाली आणि शतक स्थानचा 2 बरोबर 2च्या खाली. आणि याच्यामध्ये अजून एक राहिले आपल्याला द्यायचं ते म्हणजे मायनसचं चिन्ह. बरोबर आहे. चला आता 4 अंकीमध्ये कोणतं घेऊ सांगा. एक उदाहरण कोणतं घेऊ सांग, बळी सांग. 1448 कोणतं आहे. हा 1448 म्हणजे 1448. हा झाला एकक स्थानचा 8, हा झाला दशक स्थानचा 4, हा झाला शतक स्थानचा 4 आणि हा झाला हजारचा 1. इथं आता 6 आहे, इथं आता 2 आहे, हे 1 आहे आणि हा सुद्धा 1 आहे. जवळपास आपण 4 प्रकारातलं एक उदाहरण आपण घेतलंय. आता हे एक उदाहरण मी सोडवून दाखवणार आहे आणि कसं सोडवणार आहे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर बाकीची जे उदाहरणं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत हे उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. बरोबर आहे. आता जे उदाहरण मी सोडवणार आहे ते लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला बाकीचे उदाहरणं प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत ते सोडवता येतील. आता या ठिकाणी बघा 5 आहेत. किती आहेत. आता 5 मधून आपल्याला 3 काढायचे आहेत. पहिली वाले दुसरी वाले जे आहेत त्यांना अतिशय हे थोडस सुरुवात असल्यामुळे त्यांना अवघड जातं. पण अवघड जायची काही गरज नाही का, आपल्याकडं बोटावर सुद्धा आपल्याला हे गणित करता येतात. बोटावर करायचे नसतील तर गोट्या, खडे, काड्या है ना याचा वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा माझ्याकडे या ठिकाणी काय आहेत, हे बॉक्सेस आहेत. काय आहेत, हे बॉक्सेस आहेत. दिसले का, हे बॉक्सेस आहेत. आता या बॉक्सेस हे किती बॉक्सेस आहेत, जास्त आहेत माझ्याकडे, मी फक्त 5 घेतो बॉक्सेस. बघा 1 2 3 4 किती बॉक्सेस आहेत माझ्याकडे, 5 आहेत. पण मला किती काढायचे त्याच्यातून, मला दिले 5. आता मी तुम्हाला देतो 3. माझ्याकडे 5 आहेत.
याच्यातले तुम्हाला मी 3 देणार. धरा. 1 घ्या, 2 घ्या आणि हा 3 घ्या. आता माझ्याकडे किती राहिले बघा बरं. राहिले का 2, 1 आणि आन्सर आपला आलं 2. आलं का आन्सर 2? आता इथं बघा. आता या ठिकाणी 2 अंकी करायचं आपल्याला. आता इथून होते खरी मज्जा सुरू. वजाबाकीची, उसनवार घ्यायची की आपण काय करतो, आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपण उसने घेतो, शेजाऱ्याकडून घेतो, मित्राकडून घेतो, है की नाही. त्याला म्हणतो अरे बाबा मला दे ना, 100 रुपये दे, 200 रुपये दे, 1000 दे, 10,000 दे, उसने दे. तुझ्याकडून मी उसने घेतो आणि उसने घेऊन माझं काम मी पूर्ण करतो. माझं काम झालं की तुला मी 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर तुला वापस करतो. असं आपण करतो की नाही? करतात की नाही? आपले आई वडील सुद्धा करतात. उसने घेतात, कुणाकडून तरी उधार घेतात आणि मग आपली गरज भागली, आपल्याकडे पैसे आले की त्याला आपण वापस करतो. इथं अंक सुद्धा तसंच करतात. हे सुद्धा उसने घेतात आणि काम भागवतात. आता उसने कसे घेतात बघा. आता हा 0 आहे, काहीच नाही त्याच्याकडे. पण 0 जरी असले तर 0ला काय वाटतं की आपण 2 कुणाला तरी द्यावेत. माझ्याकडेच काही नाही, काहीच नाही माझ्याकडे, तरी मला द्यायचंय. 0 आहे पण त्याला 2 द्यायचे. कुणाचे तरी उसने घेतलेले 2 रुपये तुला द्यायचे, पण आहे त्याच्याकडे किती? 0. मग 0 विचारात पडला, आता काय करावं? मी 0 आहे पण मला 2 द्यायचे, आता काय करू? 0ला आयडिया आली. काय आली? माझा एक मित्र आहे 6. कोण मित्र आहे? 6. माझा एक मित्र 6 आहे. माझा एक मित्र 6 आहे. त्या 6 कडून एक उसना घेऊन येतो. काय घेऊन येतो? उसना घेऊन येतो. मग हा 0 उसना आणण्यासाठी गाडीत बसला, पटकन वर जाऊन बसला. कुठे गेला? वर गेला. कुणाला भेटायचं होतं? त्याला 6ला भेटायचं होतं. आणि इथून त्याला 6ला बोलवलं. ए 6 मला एक दे तुझ्याकडचा 1. मग हा 6 काय म्हणला? ओके देतो तुला 1. मग या 6ने काय केलं? या 0ला 1 दिला का 1? हा 1 दिल्यामुळं या 0 कडे झाले 10 आणि या 6 कडचा जो 1 आहे तो या 0 कडे गेला. 6 मधून 1 गेला म्हणून तर 6 राहिला का आता? मग किती झाला 6चा? 5. 6चा किती झाला? 5. आणि इथं 10 झाले. 10 मधून 2 देऊ शकतो का नाही आपण? देऊन टाका. 6 मधून 2 दिले, किती? 10 मधून 2 दिले, किती राहिले? 10 मधून 2 दिले, किती राहिले? 8. मला नाही करायचं, मला म्हणे तुम्हाला काय येईल म्हणजे 8. आता बघा, आता मज्जा बघा. इथं अगोदर 6 होते, आता किती राहिले? 5. मग या 5 मधून 3 देऊन टाका ना. या 5 वगैरे 5ला किती द्यायचे? 3. 5 मधून 3 काढून टाकायचे, 5 आहे. 5 मधून 2 किती काढले? 3. 1 2 3. किती उरले? 2. बघा आन्सर काय आलं? 28. आलं लक्षात? उष्ण पासनं कसं करायचं लक्षात आलं का? चला अजून एक पाहू. आता या ठिकाणी सोपं आहे. आता इथं उष्णतेची गरज आहे का कुणाला? याच्याकडे ऑलरेडी 6 आहेत. बंब्याची बंबे आहे, 6 आहे त्याच्याकडे. त्याला किती द्यायचंय? 1 काढायचं फक्त. 6 होते, 6 मधून 1 काढला, 5 राहिले. सोपं. इथं 4 आहे, 4 मधून 2 काढले, 1 2 किती उरले? 2. इथं 2 आहेत, 2 होते त्याच्याकडं, 2 मधून 2 गेले.
उत्तर किती आलं? 25, 25. आता इथलं करू आपण. हा म्हणतात म्हणला मी त्याला. 8 आहे. 8 मधून 6 गेले. आहे ते ना म्हणलं मी. 8 आहे. 8 मधून किती गेले? 6. किती उरले? 4. 4 मधून 2 गेले. हा 2 राहिले. 4 आहे. 4 मधून 1 गेला आणि 1 म्हणून 1 गेला. 322. हे आलं आन्सर. अवघड आहे काही? काय सर? याच्यामधलं एकदम अवघड आहे ते आपण घेऊया का? कोणतं घ्यायचं अवघड होतं? कोणतं अवघड वाटतं तुम्हाला याच्यातलं सांगा. हे घेऊ. हा कोणतं घेऊ सांगा. 726 मायनस 379. चला इथं घेऊ आपण ते. बघा 726 हा 6 आहे मी इथं लिहिला. हा 2 आहे तुम्ही इथं लिहिला. हा 7 आहे मी इथं लिहिला. हा 9 आहे याच्या खाली लिहिला. हा 7 आहे 2 च्या खाली लिहिला. हा 3 आहे 7 च्या मायनसचं चिन्ह दिलं. ओके. आता या ठिकाणी बघा जसं आपण 2 अंकी सोडवत असताना उसनवार करून उसने घेऊन आपण ते गणित पूर्ण केलं तसंच इथं सुद्धा करायचं. इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय 6 जो आहे त्याच्यातून 9 कमी करायचं. 6 आहे आणि 9 काढायचे. कसं शक्य? जात नाही. 6 मधून 9 जातील का? 9 मोठा आहे 6 लहान आहे. कधीही संख्या जी आहे मोठ्यातून लहान संख्या वजा करता येते परंतु लहान संख्यातून मोठी संख्या वजा करता येत. लहान संख्येतून मोठी संख्या मायनस करता येत. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करता येते. तर आपण आता 726 मायनस 379 हे आपण आता उदाहरण पाहतोय. बघा 6 मधून 9 आपल्याला कमी करता येत. काय करायचं? 6 ला कुणाकडे तरी उसनं घेण्यासाठी जावं लागेल. बरोबर आहे. मग 6 कुणाकडे तरी उसनं घेण्यासाठी 2 कडे जाणार आहे. मग हा इथूनच जाणार नाही असा हा उद्र वर जाईल. इथं गेला 6 गेला 6 वर. हा 6 आता 2 कडे गेला उसनं मागण्यासाठी. 2 कडे अगोदरच 2च आहेत तरी पण 2 न काय केलं? घेऊन जा बाबा 1 म्हणला. बरोबर आहे. मग 2 न काय केला? 1 दिला 6 ला. मग 6 कडे किती झाले? 16. 2 कडचा 1 इकडे गेला. मग 2 कडे किती राहिले? 1. इथं 1च राहिला बाबा. आणि मग बघा आता 16 मधून 9 काढायचे. काढा 16 मधून 9 किती येतात? किती येतात? 7. मग इथं आपण दिले 7 दिले का? आता इथं पुन्हा अडचण झाली 1ची. 1 बिचारा चांगला होता त्याच्याकडे कमी होते 2च होते 2च होते तरी पण त्यानं 1 6 ला देऊन टाकलं. आता इथं अडचण झाली कशाची? 1ची. तर 1 ला आता काय करायचंय? 7 द्यायचे. 7 कमी करायचे 1 मधून. मग आता 7 रद्द बसणार नाही. 7 सुद्धा काय करतो? 7 पुढच्याकडे जातो. मग पुढे कोण आहे? या 7चा दुसरा भाऊ 7 आहे. हा 1 याच्याकडे जातो 7 कड. हे म्हणतो ए तुझ्या भावानं पैसे घेतले माझ्याकडून चल तू पण मला दे वापस. हा मग हा 7 म्हणतो बाबा देतो ना तुला. मग हा 7 काय करतो? हा 7 ह्याला 1 देऊन टाकतो. 1 ला 1 देतो. मग हा 7 मधून 1 गेला. किती झाले? 11. आणि इथे किती राहिले? 6 राहिले. मग आता 11 मधून 7 गेले 4 राहिले. आपण दिले हो. आणि आता इथं
6 आहे, 6 मधून 3 जाऊ शकतात. 6 मधून 3 गेले, 3 राहिले. बरोबर आहे. उत्तर आलं 347. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येतात. 1 अंकी पण पाहिलं आपण, 2 अंकी पण पाहिलं, 3 अंकी पण पाहिलं आणि 4 अंकी पण पाहिलं. तर हे असे करता येतील तुम्हाला. बाकीचे जे उदाहरण आपण केलेले नाहीत ते उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत. ते उदाहरण तुम्ही सोडवा. ओके, येते लक्षात. डन. स्टार्ट.